या सकाळच्या समयी आपण प्रेषितांची कृत्ये त्याचं 16 अध्याय आणि 23 ते 25 वचन आपण वाचणार आहोत. मग त्यास पुष्कळशे फटके मारल्यावर बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेच्या नायकाला त्यास बंदोबस्ताने राखण्याचा हुकूम केला. असा त्याला हुकूम मिळाल्यावर त्याने त्यास आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय घोड्यात अडकवले. सुमारे मध्यरात्री पौल व सिला हे देवाला प्रार्थना करीत व गाणे गात असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. देव वाचल्या वचनांवर आशीर्वाद देऊ. खरोखर गीत गायल्याप्रमाणे कोणाही मनुष्याचं नाश होऊ नये, सर्वांनी तारण मिळवावं आणि देवाकडे यावं ही देवाची महान आणि गहन इच्छा आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी वाचल्या वचनामध्ये आम्ही पाहतो की तुरुंगाधिकारचे तारण होण्यासाठी देवाचा अद्भुत संकल्प या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. आणि या ठिकाणी संपूर्ण प्रेषितांची कृत्य 16 अध्यायामध्ये हे पवित्र आत्म्याचं कार्य आम्हाला पाहायला मिळतं. पौल आणि सिला हे देवाच्या सेवेसाठी निघत असताना ते कोणत्या प्रांतामध्ये जात असताना काही ठिकाणी देवाच्या पवित्र आत्म्याच्या मुळे ते दुसऱ्या ठिकाणी निघून गेले. आणि अशा प्रकारे मासोदेनिया या ठिकाणी कोणी माणूस उभा राहून आपल्याला विनंती करून म्हणत आहे की इकडे मासोदेनियात येऊन आम्हाला सहाय्य कर. आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी पौल व सिला हे थुअतिरा नगरामध्ये जाऊन त्या ठिकाणी सुवार्ता सांगितल्यावर त्या ठिकाणी आम्ही पाहतो की लुदिया नावाच्या बहिणीचं आणि तिच्या कुटुंबाचं तारण झालेलं आम्ही पाहतो. त्यानंतर या ठिकाणी आणखीन एक घटना घडलेली आहे, ती म्हणजे त्या ठिकाणी दैवज्ञाद्वारे अंगात आलेली कोणी मुलगी त्या ठिकाणी दैव प्रश्न सांगून आपल्या धन्यास पुष्कळ मिळकत करून देत असते. परंतु त्या ठिकाणी त्या मुलीने देखील साक्ष दिलेले, त्यानंतर त्या पिशाच्याला पौलाने बाहेर काढलेले आणि त्या ठिकाणी ते कार्य थांबल्यामुळे त्या धनाची मिळकत त्यांची समाप्त झाली. त्यांचं नुकसान झाल्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, पौल व सिला यांना धरून दिलेलं आहे. आणि त्यावेळेस धरून दिल्यावर त्यांना अटक झालेली आहे, त्यांना वस्त्रे फाडलेली आहेत आणि त्यांना मारून त्यांना बंदीशाळेमध्ये टाकलं. हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. आम्हाला वाटतं की त्यांचा छळ झाला, त्यांना संकट आली, त्यांना क्लेश झाले, परंतु याच्यानंतर जे कार्य होणार आहे देवाचा आत्मा त्यांना सांगत होता. आणि त्यामुळे अशा स्थितीमध्ये देखील न घाबरता देवाचं वचनाचं कार्य या दोघांच्या द्वारे झाले मी पाहतो. या वाचलेल्या वचन भागामध्ये आम्ही पाहतो 3 गोष्टी आम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अयोग्य वेळ आहे. अयोग्य वेळ म्हणजे मध्यरात्र आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो अयोग्य स्थळ आहे म्हणजे तुरुंगामध्ये ते. आणि तिसरी गोष्ट मी पाहतो की अयोग्य अशी परिस्थिती आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी मी पाहतो तुरुंगामध्ये गेलेल्या कैद्यांशी त्या ठिकाणचे अधिकारी, त्या ठिकाणचे लोक कशा प्रकारे वर्तन करतात. पौल सिलाने हे सर्व सहन केले, कारण प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण त्यांच्यामध्ये होती की प्रभू येशू ख्रिस्तासाठी दुःख सहन करणं त्यांनी त्या पसंत केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की या वचनामध्ये कधीही न घडलेलं, कधीही न ऐकलेलं, कधीही न जाणलेलं सत्य या ठिकाणी झालेले. या ठिकाणी मी पाहतो अयोग्य वेळ आहे. या ठिकाणी मी पाहतो की ते पौल सिला रक्तबंबाळ झालेले आहेत, त्यांचे हाल करण्यात आलेले आहेत. परंतु या ठिकाणी आम्ही 3 गोष्टी शिकण्यासाठी प्रभूने आम्हाला या ठिकाणी हे वचन लिहून ठेवलं आहे. पहिली गोष्ट अयोग्य वेळ आहे, दुसरी अयोग्य स्थळ, तिसरं अयोग्य अशी परिस्थिती. आम्ही साधारण काय करतो, आम्ही सकाळी उठल्याबरोबर देवाची प्रार्थना करतो की देवा परमेश्वरा संपूर्ण दिवसभर तू आमचा सांभाळ कर, तू आम्हाला सहाय्य कर, सर्व वाईटापासून तू आमचं रक्षण कर. त्यानंतर दिवस संपूर्ण संपल्यावर रात्री झोपताना आम्ही प्रार्थना, त्या प्रार्थना कशा असतात, कदाचित काही धोका होऊ नये, कदाचित त्या झोपेमध्ये आम्हाला मरण येऊ नये अशी प्रार्थना असते. परंतु या ठिकाणची प्रार्थना मात्र या सर्व गोष्टींच्या विपरीत अशी प्रार्थना आहे. या ठिकाणची प्रार्थना देवाच्या आत्म्याच्या द्वारे देवाचं कार्य व्हावं, अनेकांचं तारण व्हावं अशा प्रकारचं या ठिकाणी प्रार्थना आहे. पौल आणि सिला यांना या ठिकाणी काय झालेलं आहे, दुःख आहेत, श्रम आहेत, वेदना आहेत. आणि आम्ही याकोबाच्या पत्रामध्ये पाहतो कोणी दुःखात आहे तर त्यांनी प्रार्थना करावी, कोणी आनंदात असेल तर त्यांनी स्तोत्र गावी. पण या ठिकाणची परिस्थिती दुःखाची आहे, वेदनेची आहे. परंतु ह्या परिस्थितीमध्ये हे आनंदामध्ये त्यांच्या पायांना बेड्या टाकलेल्या आहेत, परंतु त्यांच्या आत्म्याला बेड्या बांधलेल्या नाहीयेत.
बंदिस्त झालेले नाहीयेत. अशा प्रकारे प्रभूसाठी दुःख सहन करता येते म्हणून ते आनंदामध्ये आणि ते शिकले. आम्ही का असं करू नये? आम्ही देखील त्यांच्याकडून शिकावं. मध्यरात्रीचा अनुभव. मध्यरात्री झोप आली नाही तर आम्ही काय करतो? एका कुशीवरून दुसऱ्या कुशीकडे कदाचित मोबाईल काढतो, बघतो, कदाचित टीव्ही बघतो किंवा आम्हाला मनोरंजन व्हावं यासाठी काही उपाय करतो. पण का आम्ही मध्यरात्री जर आम्हाला जाग आली, झोप लागली नंतर आम्ही प्रार्थना करू नये? कारण ती वेळ खूप चांगली वेळ आहे. निशब्द अशी वेळ आहे. देवाचं म्हणजे आम्हाला एकरूपता होण्याची वेळ आहे. देव कधीही जागा आहे आमचा. तो कधी झोपत नाही, कधी त्याला डुलकी लागत नाही. आणि म्हणूनच अशा निशब्द असलेल्या वेळी, अडथळा नसलेल्या वेळेस उठून आम्ही देवाशी बोलू, तो कधीही तयार आहे. वेळ दुसरा आम्ही पाहतो स्थळ, बंदीशाळा आहे. सर्व कैदी त्या ठिकाणी झोपलेले आहेत. आणि कैदी कसे? क्रूर कैदी असतात. ते लुटारू असतात, ते चोऱ्या करणारे किंवा हत्या करणारे अशा कैद्यांमध्ये जर गाणे गायले काय होईल? आम्ही पाहतो की एखादा नवीन कैदी त्या ठिकाणी जर गेला तर जुने कैदी काय करतात? त्याला मारहाण करतात, हॅरेसमेंट करतात, त्रास देतात. परंतु या ठिकाणी मी पाहतो अद्भुत झालेले पंचवचनामध्ये सुमारे मध्यरात्री पौलुसीला देवाला प्रार्थना करीत गाणे गात असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. हे आत्म्याचं कार्य आहे. बंदीशाळेत गाणे किती शक्ती लागेल, किती सामर्थ्य लागेल आणि सर्व झोपल्यावर मध्यरात्रीची वेळ. अशा प्रकारे ते गात होते. आम्ही जरी आमच्या घरामध्ये जर मध्यरात्री उठून गायला लागलो किंवा प्रार्थना करू लागलो तर आमच्या घरातील लोक काय म्हणतील? अरे तुला काय वेळ लागलं काय? ही वेळ झोपेची, तू झोपून जा. अशा प्रकारे असताना कोणी ऐकणार नाही. परंतु देवाच्या आत्म्याचं कार्य पहा या ठिकाणी. आता ही जागा काय झालेली आहे? ही जागा बंदीशाळा राहिलेली नाहीये. या ठिकाणी ते वेळ देखील भान राहिलेलं नाहीये. त्या ठिकाणच्या परिस्थितीचे देखील भान नाही. परंतु ही जागा जी आहे हे देवाच्या उपस्थितीचे स्थान झालेलं आहे. पायामध्ये खोडे पण आत्म्याला बंदिस्त करू शकले नाहीत. आमच्या जीवनात अशा प्रकारे अयोग्य स्थळी प्रार्थना आम्ही केली आहे का? आम्हाला वाटतं की आम्हाला प्रार्थनेसाठी चांगली वेळ, चांगली जागा, चांगली परिस्थिती पाहिजे. परंतु आमच्या कामाच्या ठिकाणी, आमच्या प्रवासामध्ये, आमच्या हृदयामध्ये देखील आम्ही प्रार्थना करतो. आम्ही अनुकूल स्थळाची अपेक्षा करू नये. आम्ही कारण शोधतो. बंदीशाळेत जर पौलुसीला प्रार्थना करतायत तर आमच्या जीवनामध्ये आम्ही कधीही कोणत्याही वेळी प्रार्थना करू शकतो हे देव आम्हाला शिकवतो. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो प्रतिकूल परिस्थिती. अटकेत आहेत, बंदिस्त आहेत, संपूर्ण त्या कोठडीमध्ये अंधार आहे, संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालेलं आहे आणि कैदी ऐकत आहेत. आम्हाला वाटतं स्तुती करण्यासाठी अनुकूल परिस्थिती आम्हाला पाहिजे. आम्हाला वाटतं आराधना म्हणजे केवळ रविवारची आराधना आहे. हे नाही. हे प्रतिकूल परिस्थिती, स्तुती, आराधना या ठिकाणी वेळ, स्थळ आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये कैदी 25 वचनामध्ये मी पाहतो गाणे गात असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. म्हणजे उठलेत ते कैदी, बंदिवान उठलेत आणि ते ऐकत आहेत. किती अद्भुत आहे. आणि अशा प्रकारे मी पाहतो की देवाच्या आत्म्याच्या द्वारे, त्यांच्या स्तुतीच्या द्वारे, त्यांच्या अंतःकरणामध्ये देवाने कार्य केलं. त्यांना ऐकण्यासारखं केलं. त्यांचं हृदय विरघळू लागलं. त्यांचं हृदय देवाकडे वळवू लागले. ही आराधना. आणि अशा प्रकारे ही आज परिस्थिती बदललेली आहे. आज जर देवाची स्तुती आराधना करायची म्हणल्यावर मोठा हॉल पाहिजे, मोठा स्टेज पाहिजे, मोठा जमाव पाहिजे, संगीत पाहिजे, डेकोरेशन पाहिजे. परंतु हे काहीच या ठिकाणी नाही. कदाचित ही जगातील मला वाटतं सर्वोत्तम आराधनेचं ठिकाण झालेलं आहे. आणि अशा प्रकारे कोणत्याही सुविधा नसताना त्या तुरुंगामध्ये स्तुती आराधना. आणि हे आराधना कशी आहे? ही अंतःकरणापासून आलेली आराधना, देवाला ग्रहणीय अशी आराधना, अनेकांचं तारण करणारी आराधना या ठिकाणी आम्हाला पाहतो. दैवी स्वर या हृदयामध्ये, कैद्यांच्या हृदयामध्ये गेलेले आहेत. ही आराधना देवाला अपेक्षित असलेली आराधना आणि हृदयाशी संबंधित अशी आराधना. तेव्हा काय झालं? 25-26 वचन. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांचे बंद उघडले. विचार करा, आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही बातम्या काय पाहतो? एखाद्या तुरुंगामध्ये कैदी असल्यावर ते बाहेर जाण्यासाठी धडपडतात, खिडक्या फोडतात, गज वाकवतात किंवा वर कुंपणाच्या वर भिंतीवरून उड्या मारून ते पळून जातात. परंतु या ठिकाणी काय झालेलं आहे? या ठिकाणी दरवाजे उघडल्यानंतर काय व्हायला पाहिजे? जे कैदी ते पळून जायला पाहिजे, पण ते गेले नाहीत. का गेले नाहीत? या मध्यरात्रीच्या वेळेमध्ये
या पौल आणि सिलाच्या या स्तुती स्तवनामुळे, त्यांच्या प्रार्थनेच्या द्वारे त्यांना ह्या बाहेरच्या परिस्थितीपेक्षा या बंदिशाळेमध्ये देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या भक्तांच्या सानिध्यामध्ये ही परिस्थिती त्यांना बरी वाटली. ही परिस्थिती त्यांना स्वर्ग वाटला. त्यामुळे त्यांना वाटलं की आता एवढं चांगलं मिळाल्यावर बाहेर जाऊन मी काय करावं. आणि म्हणूनच आम्ही पाहतो ही बंदिशाळा नाही तर ही देवाची उपस्थितीच्या ठिकाण झालेलं आहे. प्रिय बंधूंनो, किती अद्भुत असं कार्य मी पाहतो की याचा अर्थ या ठिकाणी आम्ही पाहतो की 28 वचनामध्ये आम्ही 26, 27, 28 वाचूया. तेव्हा बंदिशाळेचा नायक झोपेतून जागवून त्याने बंदिशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदिवान पाळले असतील असे वाटून तलवार उपसून तो आपला घात करणार होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नको, कारण आम्ही सर्व येतेच आहोत. किती चांगलं नाही का, आम्ही सर्व. आता काय झालंय, पौल आणि सिला हे देवाच्या बाजूने असलेले, पण त्यांच्यामध्ये आम्ही सर्व कैदी देखील त्यांच्या बाजूने झालेले आहेत. आणि किती अद्भुत असं या ठिकाणी मी पाहतो. आणि या सर्व कैद्यांच्या कदाचित तारण झालं असेल. मला वाटतं की त्यांचं तारण जर झालं नसतं, देवाने कार्य नसतं केलं, तर त्यांनी काय केलं असतं, दरवाजे उघडल्यावर त्यांचे बंद सुटल्यावर पळून गेले असते लगेच एका क्षणात. परंतु या ठिकाणी देवाने त्यांना बंदिस्त केलेलं आहे, देवाच्या आत्म्याने बंदिस्त केलेले आहेत. आणि अशा प्रकारे या पौल आणि सिलांना देवाने तुरुंगामध्ये गाणे गाण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी एवढं बळ दिलं की त्याच्याद्वारे त्याचं कार्य झालेलं आहे. आणि म्हणूनच या 28 वचनामध्ये आम्ही पाहतो, कारण आम्ही सर्व येतेच आहोत. आणि काय कर, आता तू पण आमच्या गटामध्ये ये. तू पण आम्हाला जे तारण मिळालं, मला सिलाला आणि या कैद्यांना, त्या तारणामध्ये तू देखील ये. आणि अशा प्रकारे त्या तुरुंगाधिकाऱ्याचं देखील तारण झालं. आम्ही पाहतो 29-30 वचन, आणि मग दिवे आणून तो आत धावत गेला, कापत कापत पौल व सिला यांच्या पाया पडला आणि त्यास बाहेर काढून मला, महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे. ते म्हणाले, प्रभू येशू ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घरानेच तारण होईल. त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वच प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीचे त्याच घटकेस त्यांनी त्या जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या आणि तेव्हाच त्यांनी व त्यांच्या सर्वांनी बाप्तिस्मा घेतला. किती अद्भुत कार्य. त्या कोठडीमध्ये अंधार होता, आम्हाला ठाऊक आहे. त्यांनी दिवे आणले त्यांच्यासाठी प्रकाश निर्माण केला, कारण त्यांना ठाऊक आहे यांच्यापासून काहीच धोका नाहीये. आणि देवाने त्याच्या आत्मेचं कार्य केलेलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये अनेक प्रश्न आहेत, परंतु हा प्रश्न खूप मोठा, महत्वाचा, महाराज माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे. आणि त्याचं तारणासाठी देवाने ही योजना केलेली आहे. आणि त्या ठिकाणी मी पाहतो की त्या मध्यरात्रीच वेळ घालवला, दिवस देखील उजाडला नाही, त्याच रात्री त्यांचं तारण झालं, कुटुंबाचं तारण झालं, त्यांचा बाप्तिस्मा झाला. या ठिकाणी अद्भुत काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तो तुरुंगाधिकारी होता, तो पौल व सिला यांचा सेवेकरी झाला. जो हिंसा करणारा होता, तो त्यांची काळजी घेणारा झाला. आणि तो जो मारणारे हात होते, तेच हात आता त्यांचे जखम धुणारे हात झाले. जो निंदा करणारा होता, कैद्यांशी कसा व्यवहार आम्हाला ठाऊक आहे, त्यांच्याशी कोणी नीट बोलणार नाही. परंतु पौल व सिला यांना तो म्हणतो, महाराज, किती मोठा बदल आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि त्याच्या सहित संपूर्ण कुटुंबाला सुवार्थ घालवलेले, वेळ न घालवता सुवार्थ सांगून त्यांचं तारण झालं. एवढंच नाही तर तुरुंगाधिकारी काय झालेलं आहे, जे उपाशी ठेवलं किंवा त्यांना निष्कृष्ट आहार दिलेला आहे, त्याच्या घरामध्ये घेऊन त्यांना खाऊ घातलेलं आहे. किती मोठा बदल, किती चांगलं जीवन झालं. अशा प्रकारे या ठिकाणी या संपूर्ण कैद्यांचं, तुरुंगाधिकाराचं, त्यांच्या कुटुंबाचं तारण झालेलं आहे. हे पवित्र आत्म्याचं कार्य. आज या 3 गोष्टीतून आम्हाला शिकायचं आहे की आम्ही या वेळेबद्दल, या स्थळाबद्दल किंवा परिस्थितीचा विचार न करता या 3 गोष्टीतून शिकून आम्ही देवाचं कार्य, देवाची सुवार्ता, देवाचं गौरव करण्यासाठी प्रभू तुम्हा आम्हाला सहाय्य करू.